महिला मंडळ. एक बाई तिकडं पाहती बिल्डिंग मध्ये काय तिने ठेवलंय काय माहिती तिच्यात. सगळे इकडं पाहत ती तिकडं पाहत. काय तिचं काय डोरलं ठेवलं का काय तिने तिकडे. मी ठेवलंय बाई कारलं जा घेऊन. कसं लक्ष तुमच्याकडे द्यावं. माझं काय माहिती का वाईट स्वभाव. ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष जात. हो ना एवढाच वाईट स्वभाव आहे. सगळ्यांचं लक्ष जर इकडं असलं ना तर एका वेळेला सर्वांचा परिपाठ होऊन जाईल ना. आता हरिपाठ झालाय आता कीर्तन म्हणजे परिपाठ आहे. धडा आहे हा धडा. कालही तो धडा गिरवला आजही तोच धडा गिरवायचा आहे. गेल्या वर्षी तोच धडा गिरवला आजही तोच धडा गिरवायचा आहे. आणि पुढच्याही वर्षी तोच धडा गिरवायचा आहे. कोणता? चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ चला पंढरीला जाऊ चला पंढरीला हो मला आवाजच येत नाही तुमचा. जीव लावून म्हणा ना जरा. मागच्या नुसत्या मजा पाहत्या. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तुकोबरांचा अभंग बर का. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार बाळे नारी नर हो आदि करो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार बाळे नारी नर हा आदि करोनी वेश्याही. कोणीच नीच राहू नये. हे विश्व परमेश्वराचं स्वरूप आहे. प्रत्येक जण परमेश्वर आहे. शोधता कशाला परमेश्वर. परमेश्वर दाखवणारी एक लबाड बुवांची जात आहे. आम्ही देव दाखवतो बाई. आणि आता वारकरी संप्रदाय सोडला बाई का आम्हाला गुरु भेटले त्यामुळे आम्हाला देव दाखवला. आणि त्या गुरुलाच कळाकडा मिठ्या मारत्यात. नवरा बाजूला खसा खसा पाहतो आणि बाई गुरुसाठी रडते. इकडून गुरु इकडून चाला. अरे मार मिठ्या मारतात कातड्यांना. हाडकाला काडकाला कातड्याला मिठी मारून नाही जमत. मिठी मारावी लागते. हृदयाने हृदयाची मिठी जिथे मारते तिथे कीर्तन प्रगट होत. नको नको स्त्रियात पैसने काय धाडस आहे मग. वारकरी संप्रदायाची फिलॉसॉफी आहे. आपली बायको बरोबर घरी आपली बायको असताना दुसऱ्याच्या बाईला बहीण मानायची आणि तिला लुगडं आणायला तिला गाडीत बसून कपड्याच्या दुकानात जायचं. ताई तुला कोणती साडी हवी. ताई ही हवी ती हवी. आणि तिला त्याच्या बायकोला सांगितलं म्हणजे असा हात करतो मामा म्हणजे तुम्हाला नाही बोलत बरं का नाही तुम्ही म्हणून मला असं असं करताय. आणि मग त्या कपड्याच्या दुकानात एका बाईनं पाहिलं. म्हटली हॅलो अहो तुमचे मिस्टर त्यांच्या बहिणीला घेऊन आले तर साडी घ्यायला. ती म्हटली माझ्या नवऱ्याला बहीणच नाही. म्हणजे घरात कज्जा झाला कळलं का. म्हणून चित्राची बाहुली सुद्धा लग्न झालेल्या पुरुषाबरोबर नसेल तर त्याच्या प्रपंचाची पंढरी सजली जाते. काळी जोरात वाजली पाहिजे.
किती सोपं आहे ग बायानं. हे वारकरी संप्रदाय शिकवतो. आभाळा देव नाही, माणसं नाही, मोक्ष नाही, मुक्ती नाही, स्वर्ग नाही आणि वैकुंठ नाही, काहीच नाही. दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. हे सगळं गलत आहे. आणि हे सगळं घाणेरडा कचरा जो आमच्या धर्मात निर्माण झाला, तो घाणेरडा कचरा, बुवाबाजी, बाबागिरी, महाराजगिरी, मंत्रगिरी, कानामध्ये मंत्र देण्याची एक नवीन संप्रदाय परंपरा. नवऱ्यापेक्षा आणि भावापेक्षा गुरुलाही श्रेष्ठ असतो. ते गुरुच्या पायावर पाणी ओतून ते गुरुच्या पायाचं पाणी पिणाऱ्या बायाच जास्त आहेत बुवांपेक्षा. कारण भाविक बायाच जास्त आहे. आता इथं सुद्धा बघा, हे भाविक पाहिजे का कशी सगळी पचका झाली. ही सगळी लापशी आहे पुढची माझ्या सही. या बघा ना मागच्या कशा टवटवीत गुलाबाच्या कळ्या आहेत, पण त्या मांगा बसेल आणि हे पुंडा बसेल आहे की नाही. प्रगतीच्या पथावर जाण्याची क्षमता स्त्रियांनो आजही तुमच्यात आहे. 40 वर्षाचा पुरुष बरखास्त होतो लवकर. नाना प्रकारची व्यसनं, नाना प्रकारचा बावळटपणा, चारित्र्य नसलेलं लाईफ, आणि त्यामुळे पुरुष लवकर बरखास्त होतो. 80 वर्षाची स्त्री सुद्धा घरात बसून सुनेला गवारीच्या शेंगा निवडू लागते. स्त्री 80 वर्षाची झाली तरी सुद्धा आपल्या घरातल्या सुनांना, नात सुनांना संसारात मदत करताना दिसते का नाही. आणि 50 वर्षाचा बाप्या काय काम करतो, पेड्याचा धंदा काढतो. पेड्याचा धंदा काढला का, बिड्या वडून वडून 1 किलो बेडका, 1 किलो बेडका असा भेताडावा फेकला, वाजवून ना बापड्या, फेकून दे ना. हे मला बेडका फेकू देऊ लागतोय. मग दुसरा आला, वा या भीतीवर इकडं एक चित्र, इकडं एक चित्र. मग रुक्माबाई म्हटले, ठोकूबाई आमचे सासरेबाई चित्रकार झाले, तुमच्या घरात चित्र काढायची का. ठोकूबाई म्हणते, बाई माझा सासरा 3 वर्षापूर्वी चित्र काढायला लागला. म्हातारपणाच्या अंती नाही खोकल्याला गंती, यांनी चितारल्या भीती लेख सुना नवस करती, कधी उचलल याची माती. खरंय का बायांनो. म्हणून किती गोधडीत मारशील उड्या, एकदा पंढरी जाय रे गड्या, एकदा पंढरी जाय रे, एकदा पंढरी जाय रे गड्या, एकदा पंढरी जाय रे गड्या, पंढरी जाय रे गड्या, पंढरी जाय रे गड्या, एकदा पंढरी जाय रे गड्या, पंढरी जाय रे गड्या, पंढरी, एकदा पंढरी, एकदा पंढरी रे. तसंच वाजत राहायचं. एकदा पंढरी, एकदा पंढरी, एकदा पंढरी रे. एकदा पंढरी जाय रे गड्या, एकदा पंढरी जाय रे गड्या, पंढरी जाय रे गड्या, एकदा पंढरी जाय रे गड्या. का ग मावशानं ऐकताय ना.